आहे, नेमकं काय कारण आहे आणि काय किती मालमत्ता भेटलेला आहे? मुंब्रा पोलीस स्टेशनचे जे NDPS पथक आहे त्यांनी NDPS कारवाई केलेली आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे 2 किलो 205 ग्रॅम चरस जी आहे ज्याची किंमत 1,10,25,000 रुपये आहे, हा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तर मुंब्रा पोलीस स्टेशनचे NDPS सेलचे अधिकारी आहेत सपोनी केदार आणि सपोनी जाधव आणि त्यांचे पथक हे मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना काळसेकर परिसरामध्ये ऐरोली मुंब्रा ब्रिज बोगद्याजवळ त्यांना एका निर्जन स्थळी एक इसम संशयितरित्या उभा असताना दिसला. त्याच्याजवळ गेले असता तो तिथून पळून जावं लागला. त्याच्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि मुंब्रा पोलीस स्टेशनचे पोनी पगार यांना तात्काळ घटनास्थळी बोलवले आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 2 किलो 205 ग्रॅम चरस ज्याची किंमत 1,10,25,000 रुपये आहे एवढ्या रकमेचा जो आहे अंमली पदार्थ जप्त केलेला आहे. आणि त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद हारून हजरत अली सिद्दकी, राहणार मुंब्रा. त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर क्रमांक 1988/2025 NDPS ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर मान्य कोर्टाने त्याला 8 डिसेंबरपर्यंत PCR दिलेला आहे. मॅडम, जप्त केलेला मॅडोफ्रीन शरद कोणत्या मार्गाने आणलं जात होतं? आता हा जो आहे तो जम्मू काश्मीर राज्यातून विक्रीसाठी घेऊन येत असल्याचं आपल्या प्रथमदर्शी तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे आणि या आरोपी विरुद्ध अजमेर राजस्थान या ठिकाणी देखील गुन्हा दाखल झालेला आहे. आधीचा पूर्वचा रेकॉर्ड आहे आणि याचा देखील आपण अजून तपास करत आहोत. पण अटकेतील जे आरोपी आहेत कोणते ट्रक रॅकेटशी जोडलेला त्याचा आपण तपास करत आहोत. तपासांती पोलिसांनी किती दिवसापासून ट्रॅक केली होती? ट्रॅक केलेली नव्हती. चान्स रेट आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला संशयित आरोपी मिळाल्यानंतर आपण त्याची झडती घेतलेली आहे. मॅडम, परिसरातून अजून कोणते साथीदार किंवा मुख्य पुरोठे शोधले जात आहेत का? आपण त्याचा शोध घेत आहोत. सध्या तरी एकच आरोपी आपल्या अटकेमध्ये आहे. आणि पुढील तपासाची जी दिशा आहे, फॉरेन्सिक व नेटवर्क तपास कशी राबवली जाणार? फॉरेन्सिक तपास आपण जे आहेत रेड केल्यानंतर केलेला आहे आणि त्याचे जे आहे सॅम्पल्स वगैरे आपण तपासण्यासाठी पाठवू आणि त्यानंतर जो रिपोर्ट येईल त्यानुसार पुढील तपास याच्यावर पहिला कुठले गुन्हे दाखल वगैरे आहेत? त्याचा आपण रेकॉर्ड तपासत आहोत. सध्या तरी अजमेर राजस्थान इकडचा त्याच्याकडे गुन्हा आहे एवढा आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे. थँक्यू.